शेतीसाठी कर्ज काढले असता शेतीतून उत्पन्न मिळत नाही, यामुळे कर्जफेडीच्या विवेचनेत असलेल्या तरुण शेतकऱ्याने शेतात जाऊन विषारी द्रव्य प्राशन करून जीवनयात्रा संपवली आहे। ही घटना मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे घडली आहे। मुक्ताईनगरातील रिगाव येथील सुरेश ओमकार विटे 42 असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे। सदरची घटना 2 ऑक्टोबरला सकाळी उघडीस आली। सुरेश विटे यांची शेती असून यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालत होता। शेतीसाठी पीक कर्ज काढले असताना सततच्या नापिकीमुळे कर्ज फेडू शकत नाही। डोक्यावर असलेल्या कर्जामुळे त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे। सुरेश विटे हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी 8:30 ला रेगाव शिवारातील शेतात गेले होते। यावेळी त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले। दरम्यान 11 वाजेच्या सुमारास त्यांचा मुलगा गौरव त्यांचा जेवणाचा डबा घेऊन शेतात गेला। यावेळी गौरवला वडील शेतातील झोपडीजवळ बेशुद्ध अवस्थेत दिसले। त्याने वडिलांना बघून हंबरडा फोडला आणि धावत जाऊन घरी सांगितले। यानंतर त्यांचे मोठे बंधू गणेश विटे यांनी तात्काळ शेताकडे धाव घेऊन भावाला मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणले। तिथे डॉक्टरांनी तपासणी करून सुरेश विटे यांना मृत घोषित केले। त्यांच्या मागे पत्नी व 2 मुले असा परिवार आहे। याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे।